आता संपूर्ण निवडणुका पक्षाच्या आणि इतर संपूर्ण निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना आणि पक्षाच्या मजबूतीसाठी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, मंत्री महोदयांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पक्षाच्या मजबूतीसाठी आणि संघटनासाठी साहेबांनी दिलेल्या आहेत आणि या जबाबदाऱ्या आणि त्याचे पक्षामधली अकाउंटेबिलिटी या सगळ्या गोष्टी पक्ष नेतृत्वाकडून या चेक केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांनी या जबाबदाऱ्या सगळ्या नेत्यांना आणि मंत्री महोदयांना दिलेल्या आहेत. श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी दिली. मुंबईच्या 6 लोकसभा आणि ठाणे जिल्हा पूर्ण. आदरणीय श्रीकांत शिंदेजींचं संघटन कौशल्य आणि पक्षाच्या मजबूतीसाठी त्यांनी केलेलं काम हे सगळ्यांना कल्पना आहे त्याची आणि ते लक्षात घेऊन साहेबांनी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मुंबईची मोठी जबाबदारी दिलेली आहे. मुंबईत जवळजवळ 36 आमदार आहेत आणि ही संपूर्ण जबाबदारी आदरणीय श्रीकांत शिंदेजींना दिलेली आहे आणि ती त्यांनी स्वतःहून पण स्वीकारलेली आहे. त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की मला ही जबाबदारी पाहिजे आणि ती जबाबदारी त्यांनी घेऊन खऱ्या अर्थाने आता मुंबईच्या मजबूतीकरणासाठी आणि मुंबईमध्ये पक्षाला मजबूती देण्यासाठी ही जबाबदारी साहेबांनी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेंना दिले आणि या जबाबदारीचं योग्य पालन केलं आणि ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जाईल असा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास मोठा आहे. खरात प्रकरणामध्ये अशोक खरातांसोबत केसरकरांचे खूप फोटो येत आहेत, त्यांचं कनेक्शन येत आहे. असं असून पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. काल नाराजी व्यक्त केली त्यांच्याविषयी. ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं, गरज आहे काय सगळ्या गोष्टी? मला असं वाटतं की पक्षाच्या बाजूने अधिकृत भूमिका मला वाटतं कालच 1-2 चॅनलवर मांडली. तर विकृत खरात याचं चारित्र्य समजल्यानंतर त्याच्याबरोबर कोणी गेलेलं नाहीये. महाराष्ट्राची, भारताची हिंदू संस्कृती आहे, त्याच्यामध्ये बाबा संत यांच्यावर भक्ती, यांच्यावर श्रद्धा सगळ्यांची असते आणि ही श्रद्धा प्रत्येकजण ठेवतो. पण ज्यावेळी कळतं की असं काही घडलंय त्यांच्याकडून, त्याच्यानंतर कोणी त्यांच्याकडे जात नाही. त्याच्यामुळे सगळ्यांची नावं जे विरोधक घेत आहेत, या सगळ्या लोकांनी ते संत आणि बाबा म्हणून चांगले असताना समाजामध्ये त्यांची प्रतिमा त्यावेळी चांगली होती, त्यावेळी सगळ्यांनी फोटो त्यांच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे फोटोवरून कोणावर संशय व्यक्त करणं हे काही योग्य नाही आणि संजय राऊत किंवा विरोधक ज्या पद्धतीने बोलतायत की खातं कोणी चालवलं, कोण कोणाला कुठे भेटलं, मला वाटतं की याचा एकही पुरावा विरोधकांकडे नाही आहे. फक्त मीडिया ट्रायल घ्यायची, आरोप करायचे, कारण त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घ्यायचा यासाठी विरोधक हे प्रयत्न करतायत. त्याला उत्तरं देण्याची पण आवश्यकता नाही, कारण या गोष्टी घडलेल्याच नाही आहेत. त्या गोष्टीचं स्पष्टीकरण यांना देण्याची पण गरज नाही असं आमचं पक्षाचं स्पष्ट मत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा रंगत होती, मात्र ऑपरेशन टायगरला भाजपच्या हायकमांडकडनं ग्रीन सिग्नल दिलेला नाही असं कळतंय, त्यामुळे हे ऑपरेशन टायगर थांबलंय. नाही, मला असं वाटतं की या सूत्रांच्या बातम्या आहेत. असं काही ऑपरेशन टायगर वगैरे सुरू झालेलं नाही आहे आणि त्याबद्दल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याबद्दल आमचं पक्ष नेतृत्वच बोलू शकतं. पण आमच्या माहितीप्रमाणे अशा काहीही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. सुरू झालं नाही, कधी सुरू होणार आहे ऑपरेशन टायगर? पक्ष वाढवायचा अधिकार सगळ्यांना आहे आणि तुमची सुद्धा इच्छा आहे. पक्ष कधी होणार आहे टायगर सुरू? नाही, एक लक्षात घ्या, प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक पक्षाची तशी इच्छा असते आणि त्या भूमिकेतून आज आमच्या शिवसेनेकडे आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर इनकमिंग तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त इनकमिंग
आमच्या पक्षात झालेला आपल्याला कळेल, कारण पक्ष नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास, त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना पक्षात येण्याची तयारी आहे किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे असतील. फक्त पक्ष नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेईल की त्यांना पक्षात घ्यायचं की नाही. पण ऑपरेशन टायगर हे सगळी त्याची तयारी झाली होती, भाजपनं नकार दिल्यामुळे हे सगळं थांबलंय असं वाटतं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी, कारण जर ऑपरेशन टायगर असेल आणि त्यांना जर आमच्या पक्षात आम्हाला वाढवायचा आहे पक्ष, तर आम्हाला आमचा पक्ष वाढवण्यासाठी मला वाटतं आमचा पक्ष आम्ही वाढवू शकतो. त्याच्यामुळे आम्ही काय तशी सुरुवात पण केलेली नाही आणि याचा निर्णय जो असतो तो सर्वोच्च नेते घेतात. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही काही बोलणं हे योग्य ठरत नाही. पक्ष याच्यावर निर्णय घेईल. तुषार दोषींना सक्तीच्या रजेवरती पाठवून कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. दुसरीकडे अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचा आयुक्त केलं जात आहे. त्यांनी सुद्धा काल भेट घेतलेली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसऱ्या अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा होती. नाही, मला असं वाटतं की असं काही नाही आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की मुख्यमंत्री ते स्वतः आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, याच्या अगोदर अजितदादाजी, हे सगळे टीम म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे महायुतीने टीमनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे नाराजी वगैरेचा काही प्रश्न येत नाही. आणि राहिला प्रश्न तुषार जोशीचा, तर ते खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला असावा आणि त्या घटनेमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्या योग्य नाहीत. कारण शेवटी शंभूराज देसाई मंत्री होते, त्यांचा झालेला अपमान हा योग्य नाही असं आमचं मत आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला. मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या नगरसेवकांकडनं 50 ठोके अशी घोषणा केल्यानंतर आता भाजपनं 50 ठोसे अशा पद्धतीचं उत्तर देत भाजप तुमच्या बाजूनं महापालिकेत लढत आहे. नाही, भाजप आमच्या बाजूने लढण्याचा प्रश्न येत नाही. आमचे नगरसेवक खंबीर आहेत. राहिला प्रश्न की 50 खोके वगैरे हे सगळं आता कालकथित झालेलं आहे, हे जमा झालेलं आहे भूतकाळामध्ये. लोकांना पडलेलं आहे की आज मुंबईची अवस्था आम्ही कशी चांगली करतोय, महाराष्ट्राला कसं पुढे नेतोय, याच्याकडे लोकांचा सपोर्ट असल्यामुळे या गोष्टीकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि हे भाजपचे आता उभाटाचे जे नगरसेवक जे बोलतायत, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. कारण संपूर्ण मुंबईची प्रगती हे आम्ही केलेली आहे. मुंबई महानगरपालिका, इतर नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचे मंत्री आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या महानगरपालिकेमध्ये, महाराष्ट्रात आणि नगरपालिकेत आम्ही योग्य ते काम केलंय. यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसल्यामुळे हे अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. पण या घोषणांनी काही होणार नाही. आमचं प्रगतीचं काम आम्ही सुरू ठेवतो. धन्यवाद. आज महावीर जयंती आहे आणि जैन समाज म्हणजे अहिंसा आणि अहिंसाचा हे संदेश विश्वभरमध्ये. एक तरफ वेस्ट एशियामध्ये आम्ही पाहतो की काय चालू आहे आणि एकच लक्ष आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे असो किंवा नये पद्मसागर महाराज साहेब, जैन भारत महामंडळ जे आहे हे संस्थाच्या एक लक्ष आहे की अमन, शांती आणि अहिंसाचा संदेश आता आणि नेहमीच. बस मैडम, आपण जर बघितलं हिंदी में बोलूं ये पहले. आज महावीर जयंती है और पूरे विश्व में जब जंग युद्ध चल रहा है वहाँ एक ही संदेश है, अमन, शांति और अहिंसा. भगवान महावीर का जो ये संदेश रहा है उसको लेके आज एकनाथ जी शिंदे, नए पद्मसागर महाराज साहब और भारत जैन महामंडल ने यही ठान लिया है कि युवा पीढ़ी और पूरे विश्व में ये संदेश अहिंसा का भेजे. मॅडम, अशोक खरात प्रकरणामध्ये नीलम गोरे यांचं नाव येत आहे. तृप्ती देसाई सांगत आहे की अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांचे फोटो आहेत असं. बघा, चर्चा करायचं आहे तर करा आधारवरती. फक्त आरोप लावायचं. राजकारणमध्ये खूप लोक आहे आणि खूप लोकांचे फोटोज तुम्हाला बघितलं आणि दिसलं हे खराटच्या पूर्ण केसमध्ये. मला वाटते की आता फक्त फोकस करा की जे आहे आरोपी आणि ते आरोपीवरती.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.